नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यांपासून बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झालेलं प्रकरण आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू हे प्रकरण, ही दोन्ही प्रकरणं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणांकडे खरं तर सरकारनं समान न्यायानं पाहिलं पाहिजे. समान पद्धतीनं या दोन्ही ठिकाणचा तपास व्हायला पाहिजे आणि दोन्ही प्रकरणातील दोषींना, आरोपींना फाशी व्हायला पाहिजे. आणि हाच न्याय या दोन्ही प्रकरणांमध्ये या दोन्हीही व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे, अशीच भावना संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाली. त्यामुळे याच प्रकरणावर लाईव्ह करण्यासाठी आज मी या विषयाला घेणार आहे. अर्थात संतोष असो की सोमनाथ, आरोपींना फाशी हाच न्याय. खचू नका, पेटून उठा. कारण या सगळ्या प्रकरणांमध्ये खरं तर जन आक्रोश म्हणजे पब्लिक आउटक्रायच्या माध्यमातून या प्रकरणांना वाचा फोडण्यामध्ये न्याय मिळाला. पण ही केवळ प्रकरणं लावून धरण्यात, या प्रकरणाला पुढे गती मिळण्यात जर खऱ्या अर्थानं कुणाची भूमिका असेल तर ती म्हणजे सरकारची. कारण न्यायाची अपेक्षा ही सरकारकडनं आहे. न्यायाची अपेक्षा जनतेनं सरकारच्या दरबारात मागितली आहे. मग ते संतोष देशमुख यांचं कुटुंब असो किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब असो. आपण परवाच सोमनाथचे बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी यांच्याशी टॉप न्यूजच्या माध्यमातून संवाद साधला आणि नेमकं परभणीला 10 तारखेला काय घडलं होतं तिथून 15 तारखेपर्यंतची क्रोनॉलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अगदी संतोष देशमुख प्रकरणामध्ये देखील अगदी सुरुवातीपासून म्हणजे 9 डिसेंबर या तारखेपासून ते अगदी 9 फेब्रुवारी पर्यंत ज्या घटनेला 2 महिने पूर्ण झाले आणि आज 63 दिवस झाले, या 63 दिवसांमध्ये नेमकं काय घडलं याची क्रोनॉलॉजी, घटनाक्रम वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या गोष्टींमधून मथित अर्थ एकच निघतो की या दोन्ही ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी फाइंड आउट झाले, आयडेंटिफाय झाले. नंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली, मकोका लावण्यात आला. मग PCR मधून MCR असा प्रवास त्यांचा सुरू झाला. अखेर MCR मध्ये गेलेल्या सुदर्शन घुलेला पुन्हा PCR मध्ये घेण्यात आलं. आज तर त्या सुदर्शन घुलेला PCR आणखी 3 दिवसांचा वाढवून देखील मागण्यात आला आणि तो मिळाला देखील. 5 दिवसांऐवजी 3 दिवसांचा जरी मिळाला असला तरी सुदर्शन घुलेकडून खूप काही मिळण्याची शक्यता आहे. अजून तपासामध्ये त्याच्या मुखातून काय बाहेर पडेल, कुणाची नावं येतील, नेमकं काय घडलं हे तो निश्चितपणे या 3 दिवसात सांगू शकेल असा विश्वास SIT आणि CIDच्या तपासी अधिकाऱ्यांना देखील आहे. त्याच्याकडून काहीतरी मिळतंय म्हणून त्याचा PCR वाढवला जातोय. त्यामुळे निश्चितच या तपासाला गती येते. त्याच्याकडचा मोबाईल डेटा जो आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्यातून देखील काहीतरी उघड होणार आहे हे निश्चित आहे. अर्थात संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे काही सत्य बाहेर येतंय त्यातून या प्रकरणाला गती मिळतीये हे चांगलंच आहे. सेम अगदी जर आपण पाहिलं तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा तपास जो काही संत गतीनं सुरू होता किंवा नेमकं अजून त्याच्यात दोषी कोण आहेत हेच आयडेंटिफाय झालेलं नाहीये. जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपी कोण आहे, अॅक्युज कळाले, अलेज्ड अॅक्युज ज्यांना आपण म्हणू, ते अॅक्युज कळाल्यानंतर त्यांच्यावर कलम लावण्यात आली, त्यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला. विष्णू चाटेवरचं कलम BNS नुसार 238 हे कलम वाढवण्यात आलं. वाल्मिक करायला क्रिमिनल कॉन्स्परसी मध्ये घेण्यात आलं, 120B हे कलम त्याच्यावर वाढवण्यात आलं. सुदर्शन घुलेला पुन्हा अगदी PCR मध्ये घेण्यात आलं. या सगळ्या गोष्टी भले होत असल्या
तरी संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजूनही जो मुख्य आरोपी एक आहे, ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे, जो गेली 63 दिवस फरार आहे, तो देखील आपल्याला अजून सापडायचा आहे, तो अजून सापडलेला नाहीये. याच्यातले 3 फुटेज सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यामध्ये 29 नोव्हेंबरचं एक सीसीटीव्ही फुटेज होतं, नंतर 30 डिसेंबरचं एक सीसीटीव्ही फुटेज होतं आणि ज्या दिवशी हे आरोपी संतोष देशमुख यांचा मृतदेह जंगलात टाकून पळाले होते, ते 9 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज देखील हाती आलं. असा आता हा जो तपास आहे, सीसीटीव्ही फुटेज असतील, सर्कमस्टन्सेस एव्हिडन्सेस असतील किंवा आणखी डिजिटल एव्हिडन्सेस असतील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून संतोष देशमुख प्रकरणात आरोपींभोवती हा जो फास आहे तो आता निश्चितपणे वाढतोय. आता प्रश्न हा आहे की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जिथं आरोपी आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे, तेच अजून आयडेंटिफाय झालेलं नाही, त्यामुळे ते प्रकरण संथगतीनं चालू आहे. पण आता तिथं देखील ज्युडिशियल इन्क्वायरी आहे, सिटिंग जज या प्रकरणाची इन्क्वायरी करणार आहेत, मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करणार आहेत. निश्चितच त्यातून बरंच काही बाहेर येईल. मध्ये एक सत्यशोधन समिती देखील या संदर्भात नेमण्यात आली, त्यांनी देखील काही प्राथमिक निष्कर्ष काढले. 10 तारखेची जी क्रोनॉलॉजी होती, 10 तारखेला नेमकं काय घडलं, त्यानंतर पोलिसांनी राबवलेलं सर्च ऑपरेशन किंवा कोम्बिंग ऑपरेशन, पण त्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अनेकांवर अत्याचार झाले. हिंसाचार घटनेनंतर कुणाला तरी या हिंसाचाराच्या घटनेचं पाप कुणाच्या तरी माथी मारण्यासाठी मग नको त्यांना पकडून, जे निष्पाप आहेत, निरागस आहेत, त्यांना पकडण्यात आलं, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यात भले काही पोलीस सस्पेंड देखील झाले, पण हे सगळं करताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू संशयास्पद आहे. तो न्यायालयीन कोठडीत झाला, मॅजिस्ट्रेट कोठडीत झालेला आहे. तो मृत्यू नेमका कसा झाला, त्याच्या मृत्यूस जबाबदार कोण आहे, मग जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होत नाहीये? कारण त्या दिवशी नेमकं ड्युटीवर कोण होतं, ते कोण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते ज्यांनी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली? इतकंच नव्हे तर त्यावेळी त्यांना सोमनाथ सूर्यवंशींना मारण्याचा आदेश नेमका कोणी दिला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत एव्हा ना जवळपास 57 दिवस उलटून गेलेले या घटनेला ते बाहेर यायला पाहिजे होतं. पण अजून देखील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू कसा झाला याची उत्तर मात्र अजून मिळेनाशी झाली आहेत. काही दोषींवर कारवाई झाली, काही दोषींना सस्पेंड देखील करण्यात आलं, पण हे एवढं पुरेसं आहे का? कारण की दोन्ही घटनेमध्ये पाहिलं तर दोन्ही ठिकाणी मृत्यू झालेले आहेत. तिकडे देखील संतोष देशमुख यांचा मृत्यू वर्दीची साथ असलेल्या काही गुंडांनी केलेला आहे आणि इकडे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू वर्दीत दडलेल्या काही गुंडांमुळे झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला जर बघितलं तर पोलीस तितकेच जबाबदार आहेत, पोलीस तितकेच या सगळ्या घटनेला रिस्पॉन्सिबल आहेत. त्यामुळे इकडे गुंड आणि पोलीस असा प्रकार आहे, तर इकडे पोलीस असा प्रकार आहे. त्यामुळे आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात जर आपण पाहिलं तर मुळात त्यांचा जो पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आहे, तो पोस्टमॉर्टेम रिपोर्ट जिथे त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयामध्ये तिथे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं त्यांच्या डेड बॉडीचं, आणि त्याच्यातून जे काही बाहेर आलं ते म्हणजे शॉकिंग ड्यू टू इंजुरियस मल्टिपल ऑर्गन्स, आणि त्या धक्क्याने जबर मारहाण झालेल्या धक्क्यातून त्यांचा मृत्यू झाला असं त्या पोस्टमॉर्टेम मध्ये म्हटलेलं आहे. पण तसं शवविच्छेदन अहवालात म्हटलं गेलेलं असताना देखील मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत निवेदन सादर केलं जाणं की श्वसनाच्या विकारानं त्यांना आधी श्वसनाचा त्रास होता आणि मग त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला, हे कितपत म्हणजे दोन्ही ह्या कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट्स आहेत. मग पीएम खरं आहे का सीएम खरं आहे, म्हणजे पीएम खरं आहे का सीएम खरे आहेत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यासाठी त्याचाच न्याय मिळवून देण्यासाठी मग त्या ठिकाणी अर्थातच सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी एक लॉंग मार्च देखील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून काढण्यात आला. अगदी परभणीपासून त्याची सुरुवात झाली 17 जानेवारीला आपण माहिती आहे, आणि तिथून ते आता जवळपास 400 किलोमीटर अंतर देखील पार केलं त्यांनी, आणि 22 दिवस जवळपास आपण बघितलं हा सगळा लॉंग मार्च निघाला होता. पण तो लॉंग मार्च अचानक नाशिकमध्ये आला, तिथे स्थगिती देण्यात आली, आणि स्थगित तो झाल्यानंतर मात्र सगळे व्यथित झाले ते त्यावेळी उपस्थित असलेल्या अर्थातच सुरेश धस यांनी केलेल्या कमेंटमुळे. आणि ती जी कमेंट होती किंवा त्यांचं जे भाषण होतं किंवा त्यावेळी त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते अतिशय एकदम विरोधाभासात्मक स्टेटमेंट होतं. कारण की जे सुरेश धस संतोष देशमुख प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न करतायत, ते सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण संपवण्यासाठी, मिटवण्यासाठी प्रयत्न कसे काय करू शकतात? त्यांच्याकडून असं स्टेटमेंट कसं काय होऊ शकतं की या प्रकरणातील मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा म्हणून, या प्रकरणातील पोलिसांवर
गुन्हा दाखल करणं हे संयुक्तिक नाहीये म्हणून. ही अशी स्टेटमेंट आल्यानं हे कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट निर्माण झाल्यानंही कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली. आणि मग आतापर्यंत सुरेश धस जसं संतोष देशमुख प्रकरणा लावून धरतायत तसं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण देखील लावून धरण्याच्या आशा होत्या, त्या आशा सगळ्या मावळल्या गेल्या. आंबेडकर चळवळीतील नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील दुखावले गेले. इतकंच नव्हे तर सोमनाथ सूर्यवंशींचं कुटुंब देखील दुखावलं गेलं. अगदी जसं आपण पाहिलं की प्रेमनाथ सूर्यवंशीनं परवा टॉप न्यूज मराठीवर म्हणताना असं म्हटलं की खरं म्हणजे सुरेश धस यांनी आमचा विश्वासघात केला. कारण की त्यावेळी त्यांच्या ज्या मातोश्री आहेत म्हणजे आई विजयाबाई यांनी तर काल परवा पत्रकार परिषद घेऊन एक खुलासाच केला की जेव्हा सोमनाथचा मृत्यू झाला त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी एका नातेवाईकांच्या घरी जिथं मी होते त्या ठिकाणी सुरेश धस रात्री 2:30 वाजता आले. त्यांनी इव्हन एवढं तरी असंही म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट विधानसभेत कसं काय दिलं, ते असं कसं काय बोलले की या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या विकार होता, त्यांना आधीचा त्रास होता म्हणून हार्ट अटॅकनं झाला. मुळात हे त्यांना माहित होतं. म्हणजे एवढं सगळं सुरेश धस त्यावेळी बोलले, त्यांना विश्वासात घेतलं आणि अचानक 2 महिने या घटनेला पूर्ण व्हायची वेळ आली आहे तर तुम्ही भर सगळ्या मोर्चामध्ये असं स्टेटमेंट करत आहे की या मारेकऱ्यांना माफ करा म्हणून. अर्थात त्यानंतर कोणतीही आई जो आपला पोटचा गोळा जिनं गमावलेला आहे ती व्यथित होणार, ती दुःखी होणार आणि ती हा मुद्दा उचलून धरणार. आणि मग 2 महिन्यापूर्वी सुरेश धस काय बोलले होते रात्री 2:30 वाजता हे त्यांनी 2 महिन्यानंतर सांगितलंय, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता जर सुरेश धस असं बोलले नसते तर कदाचित सुरेश धस 2 महिन्यांपूर्वी त्या माऊलीला भेटले होते हे आपल्याला कळूही शकलं नसतं. कारण की त्याच वेळी सुरेश धस असं म्हणाले होते की व्हिडिओ फोटो काढू नका म्हणून. म्हणजे एकंदरीत सुरेश धस यांचं हे व्यतीत करणारं स्टेटमेंट, मग याच्यामध्ये काही प्रेशर पॉलिटिक्स आहे का की या ठिकाणी आणखी कोणाला वाचवायचंय, हा सगळाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे प्रश्न हा आहे की सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास देखील संतोष देशमुख यांच्या प्रकरणा इतकाच पॅरलल चालायला हवा, समांतर चालायला हवा. दोन्हीकडील आरोपींना माफी अजिबात नको, दोन्हीकडील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, दोन्हीकडील आरोपींना फाशी व्हायला पाहिजे. हा जन आक्रोश आहे, ही जनतेची मागणी आहे. कारण की दोन्ही ठिकाणी पाहिलं तर दोघांचाही हकनाक जीव गेलाय, दोघांचाही हालहाल करून जीव घेण्यात आलेला आहे. मग मारणारे पोलीस असोत की मारणारे गुंड असोत, मारणारा हा मारणाराच असतो. आणि जे गेलेत, ज्यांचा जीव गेलेला आहे त्या दोघांच्या कुटुंबियांची आता परिस्थिती पहा ना. तिकडे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी धडपडतंय. अक्षरशः संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी एवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे तरी आता 12वीची परीक्षा ती देते. कशी परीक्षा देत असेल, अख्ख्या आयुष्यात तिने जीवनाची परीक्षा तिला द्यावी लागते. माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती झगडत असताना आज ती 12वीची परीक्षा, म्हणजे तिच्या आयुष्यात फक्त परीक्षाच आहे, दुसरं काहीच नाहीये. आणि इकडे तर सोमनाथ सूर्यवंशी प्रत्यक्षात परीक्षेला बसणार होता लॉच्या, त्या परीक्षेच्या आधीच त्याची जीवनाची परीक्षा घेण्यात आली. त्याची म्हणजे त्यावेळी त्यांनी स्पष्ट विनवणी केली होती की माझा 17 तारखेला पेपर आहे, कृपया मला मारू नका, नंतर तुम्ही वाटल्यास परत मला अरेस्ट करा पण मला पेपरला जाऊ द्या. त्यावेळी पोलिसांनी उच्चारलेलं वाक्य जसं प्रेमनाथनी सांगितलं की आता तुझी आम्हीच परीक्षा घेतो म्हणून, हे कितपत योग्य आहे? म्हणजे काय एवढं ब्रुटॅलिटीनी यांना मारावं लागलं, एवढी क्रूरता कुठून आली या पोलिसांकडे आणि या गुंडपुंडांकडे? त्यामुळे या पोलिसांवर देखील तितकीच कारवाई होणं गरजेचं आहे. या पोलिसांना देखील यावेळी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल व्हायला पाहिजे. ते कोण आहेत ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. केवळ सस्पेंड केले म्हणजे सगळं संपलं का? कारण की सोमनाथ सूर्यवंशींचा जीव देखील जीवच आहे आणि संतोष देशमुख यांचा जीव देखील जीवच आहे. आणि आता हे दोघंही गेलेत तरी देखील त्यांच्या विशिष्ट जातीवरून न्याय द्यायचा आहे का? आता संतोष देशमुख यांच्या जीवाला कुठली जात नाही, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाला कुठली जात नाही. जात कुठे येते इथे? इथे जातीचा विषयच नाही. आणि बिनकामाचा असं काहीतरी सुरेश धस यांनी कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट करून समाजात एक वेगळाच विचार पुढे आणला. मग असं समाजाला वाटायला लागलं किंवा लोकांना, अरे मग तो नॉन मराठा आहे म्हणून त्याला त्याच्यावर अन्याय आणि हा मराठा आहे म्हणून त्याच्यावर न्याय, हा वेगळाच काहीतरी वाद निर्माण झाला. घेणं ना देणं, मुळातच संतोष देशमुख असो किंवा सोमनाथ सूर्यवंशी असो, जीव असतो तो लाख मोलाचा असतो. ते कुठल्या जातीत जन्माला आले, कुठल्या धर्मात जन्माला आले, कुठल्या समाजात जन्माला आले, याचा काही म्हणजे इथे संबंधच नाहीये. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील तितक्याच ताकदीनं पुढे तपास होणं गरजेचं आहे. आता त्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं
तर विजय वाकोडे जे लोकनेते होते, आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते होते, त्यांचा देखील हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार जे शांततापूर्ण वातावरणात व्हावेत यासाठी जे म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरच शांततापूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले त्या विजय वाकोडेंचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यांना देखील न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्याच मुलानं पुढाकार घेऊन म्हणजे आशिष वाकोडे यांनी पुढाकार घेतला आणि लॉंग मार्च काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातल्या काही मागण्या देखील मान्य करण्यात आल्या, जिल्हा स्तरावरच्या असतील त्या, पण राज्यस्तरावरची जी मागणी आहे ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाला वाचा फुटावी, त्यातल्या मारेकरे जे वर्दीतले असतील कुणी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्यांना फाशीपर्यंत न्यायला पाहिजे, कारण की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यात निश्चितपणे या शिक्षा आहेत. त्यामुळे प्रश्न हाच उरतो की एवढं सगळं घडून सुद्धा नजरेसमोर लोकांना ते दिसतात पोलीस बिनबोभाटपणे फिरतायत इकडे तिकडे, त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल होत नाहीये. म्हणून आशिष वाकोडेंनी हा लॉंग मार्च सुरू केला, ज्यामध्ये सगळे कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या समाजातील असतील, जे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत. पण हा मोर्चा देखील निघू नये, हा लॉंग मार्च निघू नये, तो थांबवण्यात यावा यासाठी देखील प्रयत्न केले गेले. म्हणजे ते औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तसे प्रयत्न झाले, परभणीत तसे प्रयत्न झाले, हे कितपत योग्य आहे? खरं तर आशिष वाकोडेंनी तर थेट आरोपच केलेत की जे दोषी आहेत या प्रकरणामध्ये जे पोलीस, त्या पोलिसांचे दूत काही आमच्या लोकांसमोर असंही बोलले की आम्ही तुम्हाला 2 कोटी रुपये देतो, पण हा लॉंग मार्च थांबवा, आमची नावं कुठेही घेऊ नका म्हणून प्रलोभन दाखवण्यात आली, आमिष दाखवण्यात आले. अरे म्हणजे नेमकं चाललंय काय? म्हणजे या पोलिसांकडून हा लॉंग मार्च दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, तरी देखील अजून सरकार त्यांच्यावर ऍक्शन घेत नाहीये. हे कितपत योग्य आहे? म्हणजे अशा वेळी तुम्ही संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण वेगळी कशाला समजताय? दोन्ही ठिकाणी दोघांचे हकनाक जीव गेलेत, बळी गेलेला आहे आणि हे व्यवस्थेचे बळी आहेत. आणि अशा वेळी या ठिकाणी सरकारनं दोन्हीही प्रकरणाकडे तितक्याच ताकदीनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. लवकरात लवकर ही प्रकरणं चार्जशीट दाखल होऊन कशी फास्ट ट्रॅकवर येतील याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये समान न्याय मिळणं, या प्रकरणातल्या आरोपींना फासावर लटकलेलं पाहणं, हाच त्या कुटुंबाला न्याय असेल. कारण की आज त्यांची जी कुटुंब व्यथित आहेत, दुःखित आहेत, त्या कुटुंबात आज काय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे त्या कुटुंबातलेच माणसं सांगू शकतात. जसं आपल्याला धनंजय देशमुख प्रकरणामध्ये धनंजय देशमुख, संतोष देशमुखांचे बंधू, त्यांच्यावर आज काय परिस्थिती आहे, त्यांच्या मातेवर आज काय परिस्थिती आहे, संतोष देशमुखांच्या पत्नीवर आज काय परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यांच्या दोन्ही मुलांवर, विराज असो, वैभवी असो, इव्हन अख्खं गाव जे संतोष देशमुखांवर प्रेम करत होतं त्या गावावर आज शोककळा पसरलेली आहे. त्याचं काय? त्याही पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरणात सगळ्या महाराष्ट्रानं त्यांच्यावर कसा अन्याय झाला, त्यांना कसं हालहाल करून मारण्यात आलं, हे स्वतः सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं होतं. सगळ्या महाराष्ट्राने ते ऐकलं. त्यामुळं जसा तिथे अन्याय संतोष देशमुखांवर झाला तसाच आपण परवा टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील प्रेमनाथ जे सोमनाथ सूर्यवंशींचे बंधू आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सोमनाथला कसं कोठडीत हालहाल करून मारण्यात आलं हे देखील सांगितलं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी दोघांचाही मृत्यू, दोघांचे शरीर काळी निळी पडली होती, काळी ठिक्कर पडली होती, दोघांच्या शरीरावर अक्षरशः व्रण होते, मारल्याची चिन्ह होती आणि एवढी भयानक परिस्थिती असताना देखील एकाला एक न्याय, दुसऱ्याला एक न्याय, हे योग्य नाहीये. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांनी आता जनआक्रोश करून किंवा या जनांच्या माध्यमातूनच, लोकांच्या माध्यमातूनच हा सगळा प्रकार आता पुढे येऊ शकतो. त्यामुळे खचायचं नाही, पेटून उठायचं. कोणत्याही परिस्थितीत अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता जात पात, समाज, धर्म हा प्रकार कोणीही आणू नये. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील आरोपींवर देखील गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, त्यांना देखील कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तोच न्याय संतोष देशमुख कुटुंबात जे काही आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, तर संतोष देशमुख कुटुंबात आता जी काही व्यथित भूमिका आहे, त्यामुळे संतोष देशमुख यांना ज्यांनी मारलं त्या आरोपींना देखील कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि तो न्याय तिकडेही मिळाला पाहिजे. त्यामुळे ही दोन्ही जी प्रकरणं चाललेली आहेत, आता आपण इथे जर पाहिलं संतोष देशमुख प्रकरणामध्ये तर SIT आहे, CID आहे, मकोका आहे आणि त्या अँगलनं तो तपास सुरू आहे, सगळे आरोपी कोठडीत आहेत. पण एवढं पुरेसं आहे का?
कारण की अजूनही त्यातून बरंच काही बाहेर यायचंय. अर्थात तपासाच्या माध्यमातून ती येईलच आणि तोपर्यंत लोकांपर्यंत ती जनजागृती होत राहील की अरे बाबा हे घडतंय ते घडतंय. जसं आज सुदर्शन घुलेला कोर्टात हजर करण्यात आलं, साहजिकच 3 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आणि या पोलीस कोठडीत स्पष्टपणे मांडण्यात आलं की त्याचा डेटा जप्त झालेला आहे, त्याच्याकडून बरंच काही बाहेर येणं बाकी आहे आणि ते येऊ शकतं. तसंच सेम अगदी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील आता एक ज्युडिशियल इन्क्वायरी देखील बसलेली आहे, सिटिंग जज आहे आणि त्यांच्याकडून निश्चितच आता या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल आणि मग जे कोण दोषी असतील त्या दोषींवर मग ते पोलीस आहेत का कोण आहे त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. तो पहिला माणूस आहे ना बाबा, पोलीस देखील माणूस आहे हे का विसरलं जातं. आणि याच पोलिसांनी माणसाशी माणसाप्रमाणे न वागता माणसाशी जर तुम्ही दानवासारखं वागलात आणि जर तुमच्या हातून गैरकृत्य घडलं असेल तर तुम्हाला देखील माफी नाहीये, तुम्हाला देखील तितकीच शिक्षा आहे. म्हणजे वर्दीतला आहे म्हणून त्याला शिक्षा नाही हे कोणी सांगितलं. कितीतरी याच्या आधी पोलीसच गुन्हेगार असलेले कितीतरी पोलिसांना शिक्षा झालेल्या आहेत, अगदी आरोपी त्यांना फार जन्मठेपेपर्यंत शिक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात देखील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील न्याय मिळणं तितकंच गरजेचं आहे. हा लॉंग मार्च आता आशिष वाकोडे यांनी दुपारी क्लिअरच केलेला आहे की जो लॉंग मार्च आता निघालेला आहे तो भले आता स्थगित झाला असला तरी आम्ही 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा एकदा नाशिक वरून निघणार आणि थेट मुंबईपर्यंत जाणार. त्यामुळे आता हे प्रकरण तसंच पुढे धसास लावणं हे काम अत्यंत गरजेचं आहे. पण आता झालंय कसं, मुळातच खरं म्हणजे विश्वास होता सुरेश धस यांच्यावर. सुरेश धस यांनी विश्वासघात केला असं सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब म्हणतंय. इव्हन आंबेडकरी चळवळीतले नेते देखील आता हे पुढे येऊन म्हणायला लागलेले आहेत की सुरेश धस यांनी एका प्रकरणात एक न्याय आणि एका प्रकरणात एक न्याय असं कसं काय म्हणाले. त्यांनी जसं वाल्मिक कराड आणि त्या सगळ्या आरोपींना फासावर लटकवा असं संतोष देशमुख प्रकरणात म्हणाले आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मात्र इथे जे कोण दोषी असतील, जे कोण आहेत पोलीस, त्या मारेकऱ्यांवर तुम्ही गुन्हा दाखल करू नका, त्यांना माफ करा असं कसं काय म्हणाले. म्हणजे हा सुरेश धस यांच्याकडचा न्याय अन्यायाचा भाग काहीच जनतेला समजलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी कुठं काही राजकारण होतंय का. खरं तर हे प्रकरण सुरेश धस यांनी तितकंच धसास लावायला पाहिजे होतं. ते परभणीचे देखील काही काळ त्या ठिकाणी पालकमंत्री राहिले होते यापूर्वी आणि विशेष परभणी बीडपासून जवळ आहे, त्यांना परभणीतली बरीचशी माहिती देखील आहे. परभणीमध्ये देखील त्यांच्याच पक्षाचे काही आमदार देखील आहेत आणि आता मेघना बोर्डीकर त्या देखील त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत. तर या सगळ्यांनी हे प्रकरण आणखी कसं योग्य रीतीने तपासाच्या गतीनं पुढे नेता येईल याचे प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असताना या प्रकरणातील दोषींवर कारवाईच करू नका, त्यांना माफ करा, हे बोलणं काहीच योग्य नाहीये, हे संयुक्तिक नाही आणि हे बात कुछ हजम नाही हुई. त्यामुळे या ठिकाणी आता उगाच बाकीचं काहीतरी राजकारण खेळण्यापेक्षा आणि राजकारण पेरण्यापेक्षा संतोष देशमुख प्रकरणात जसा न्याय मिळायला हवा तसा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील न्याय मिळायला हवा आणि हाच न्याय अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी खचून जाण्यात काहीच उपयोग नाही, पेटून उठणं अत्यंत गरजेचं आहे, लावून धरणं हे प्रकरण हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जनतेनं, महाराष्ट्रातल्या जनतेने या दोन्ही प्रकरणात नेमकं काय घडतंय, या दोन्ही प्रकरणातल्या अपडेट्स काय याकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजूनही तिथे त्या ठिकाणी कृष्णा आंधळे गेली 63 दिवस फरार आहे, तो सापडेना. खरं तर ती व्यक्ती कधीच सापडायला हवी होती. सगळे भडे भडे मोठे आका सापडले त्यातले, मग ही व्यक्ती का सापडेना प्रश्न हाच आहे. आणि आता उरला आकाचा विषय. आता खरं तर सुरेश धस यांनीच हा आका हा शब्द फेमस केला. याच्या आधी कधी फेमस झाला होता आपल्याला आठवत असेल. याच्या आधी हा आका शब्द आपण एका लोककथेत ऐकला. त्यामध्ये अलाउद्दीन और उसका चिराग म्हणून अशी जी कथा असायची ती आपण सगळ्यांनी ऐकलेल्या, अलाउद्दीन का चिराग म्हणून. आणि काय ती कथा अगदी 1 लाईन मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. त्या अलाउद्दीनला एक जो काही जादुई दिवा मिळालेला असतो, तो जेव्हा तो दिवा घासतो तेव्हा त्या दिव्यातून एक जिन्न बाहेर येतो आणि तो जिन्न जो बाहेर आल्यानंतर तो काय म्हणतो, हुक्म मेरे आका, क्या हुक्म है मेरे आका. आणि मग म्हणजे आका कोण, तर अलाउद्दीन, कारण की त्याच्याकडे असलेल्या दिव्यातून तो जिन्न बाहेर आलेला आहे. आणि मग तो जसं सांगेल त्या पद्धतीनं तो जिन्न वागतो आणि मग तो जिन्न म्हणतो जैसा हुक्म मेरे आका. आणि मग तो जसं अलाउद्दीन सांगेल किंवा त्याचा आका सांगेल त्याप्रमाणे क्रिया करतो. आता प्रश्न हाच पडलेला आहे, मग इथे अलाउद्दीन कोण, इथं आका कोण, इथं जिन कोण, इथं दिवा काय. या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आता खरं म्हणजे मिळणं गरजेचं आहे. कारण की जे कोण आका म्हणून सुरेश धस म्हणत होते, मग सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आका कोण आहे.
या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आकाचा आका आहे असं बिनधास्तपणे तुम्ही एकीकडे म्हणता, मग सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पण कोणतरी आका आहे ना, कारण की या पोलिसांना कोणीतरी वाचवतंय. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. पण इथे मात्र ते तितक्या ताकदीनं पुढे येत नाहीत, इथे बॅकफुटवर राहतात आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये ते फ्रंटफुटवर जातात. मुळात दोन्हीकडे न्याय मिळणं समान आहे, दोन्हीकडे न्यायाची प्रतीक्षा आहे, दोन्हीकडे न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे. सोमनाथ सूर्यवंशी आपला आहे, संतोष देशमुख देखील आपला आहे, या भावनेने तुम्ही चाललं पाहिजे. भले तुम्ही आतापर्यंत असं म्हणत आलात की या प्रकरणाकडे पण लक्ष दिलंय वगैरे, मी देखील त्या माय माऊलींची आणि त्या सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली होती, मान्य आहे. मग जर एवढं सगळी तुम्ही त्या प्रकरणात केलं होतं, तर मग असं काय झालं की तुम्हाला त्या मारेकऱ्यांना माफ करा म्हणून तुम्हाला सगळ्या व्यासपीठावर बोलावं लागलं म्हणून? याचा अर्थ तुमच्यावर काही पॉलिटिक्स, तिथे राजकीय प्रेशर पॉलिटिक्स आहे का? तुमच्यावर कोणी दबाव आणतंय का? हे प्रकरण थांबवण्यासाठी, मिटवण्यासाठी कोणी तुम्हाला फोर्स करतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर सुरेश दसकर म्हणजे तुम्ही द्यायला पाहिजेत. कारण की तुम्हीच म्हणता मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, म्हणजे हे स्पष्टच आहे ना. मग तुम्ही का या प्रकरणामध्ये असं मागे पडताय? खरं तर आता तुमच्यावर जो विश्वास त्याच कुटुंबानं जो ठेवला होता, सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियानं, कारण की परवा प्रेमनाथ सूर्यवंशीनं टॉप न्यूज मराठीवर हेच सांगितलं होतं की सुरेश धस नेता असावा तर असा असा आमचा खरं म्हणजे हे झाला, भूमिका झाली होती की असा नेता हवा जो अन्याला वाचा पडतो वगैरे. पण नंतर तुम्ही त्यांचा विश्वासघात केला, त्यामुळे आता तेच म्हणतायत की सुरेश धस यांनी आमचा विश्वासघात केला. त्या माऊलीला 2 महिन्यानंतर पुढे येऊन सांगावं लागलं की 2 महिन्यांपूर्वी तुम्ही तिला भेटला होतात आणि हे वाक्य म्हणाला होतात. काय? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत असं कसं काय सांगितलं म्हणून, असं कसं काय बोलले मुख्यमंत्री? याचा अर्थ तुम्हाला हे माहिती आहे की नेमकं काय घडलंय. मग जे घडलंय ते सत्य पुढे येऊ देत ना. या ठिकाणी तुम्ही पोलिसांना काय करताय? संतोष देशमुख प्रकरणामध्ये अक्षरशः पोलिसांची लिस्ट बाहेर काढताय तुम्ही. हा असा आहे, तो तसा आहे, याच्यावर हे गुन्हे आहे, हा ह्या प्रकरणात आहे, हा याच्यात गुंतलेला आहे म्हणून तुम्ही पार वाळू चोराला मोका लावा. अगदी त्याच्याकडे हायवा आहेत, टिप्पर आहेत, या पोलिसांनी लुगडं नेसून इथं खरं म्हणजे हे टाकलेलं आहे, पिस्तूल ठेवलेली आहे करुणा मुंडेंच्या गाडीत, इथपर्यंत तुम्ही माहिती सांगताय. या पोलिसांनी संघटित टोळ्या उद्या निर्माण करावा, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावं, या सगळ्यांवर केसेस दाखल व्हावेत, असं तुम्ही संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींवर किंवा पोलिसांवर बोलताय. इकडे या प्रकरणात तुम्ही असं का बोललात की मारेकऱ्यांना माफ करा म्हणून? याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं इथे. आणि हेच जर प्रकार असेच जर घडत गेले तर मात्र मग पुढे अवघड आहे. म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात आता कोणताही प्रकरण जर आपलं यापुढे जर असंच लावून धरायचं असेल तर या सगळ्या गोष्टींना आता एकाच तराजूच्या पायट्यात तोललं पाहिजे. न्याय दोन्हीकडे मिळाला पाहिजे. संतोष देशमुख प्रकरणात पण न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकरणात पण न्याय मिळाला पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये. कारण की जशी संतोष देशमुख प्रकरणातली जर परिस्थिती पाहिली, तिथे देखील हकनाक जीव गेलाय एका व्यक्तीचा, जो कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी इतक्या वर्ष झगडत होता, गाव सुखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होता. इकडे देखील एक व्यक्ती, अगदी आपण ज्याला म्हणजे ऍक्च्युली असं म्हणतो की आपण दलित समाजातले व्यक्ती, अरे म्हणून काय झालं, तोही शिकला सवरलेला होता, LLB होता, आणखी त्या पद्धतीनं शिकला सवरला पुढे गेला. आता तर तो शिक्षण घेऊन वकील देखील बनणार होता, सेकंड इयरला होता तो LLBच्या. पण इथे तुम्ही त्याच माय माऊलीला सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झालाय हे सांगण्यासाठी सकाळी 9 वाजता 15 तारखेला फोन करता आणि तिला विचारता तुम्ही कोणत्या जातीचे आहात म्हणून. ही पोलिसांची भाषा. असं तुम्ही पोलीस म्हणून तुम्ही त्या मातेला विचारता, ज्या मातेला तुम्हाला पुढचं वाक्य हे सांगायचंय की तुमचा मुलगा हार्ट अटॅकनं मेलाय म्हणून. तुम्ही जात विचारून सांगताय, जात विचारताय आणि मग सांगताय की तुमच्या मुलाचं काय झालं म्हणून. काय झालं असेल त्या मातेचं जेव्हा तुम्ही असा प्रश्न केला असेल तेव्हा? म्हणजे अजूनही तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडे पाहताना पहिल्यांदा जात म्हणून पाहता का? समजा एखादा रस्त्यावर कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या माणसाच्या घरी फोन लावायचा आहे, जो फोन लावणार असतो तो रस्त्यातला पादचारी असतो आणि जो आता त्याचा ऍक्सिडेंट झालेला त्याच्या मोबाईल मधून कुणाला तरी त्याच्या नातेवाईकाला फोन लावतो, तेव्हा हे विचारतो का त्याला, बाबा तुमची जात कुठली आहे, तुमच्या घरातला असा माणूस इथं पडलाय म्हणून? नाही. इथे अशी व्यक्ती पडलेली तुमच्याशी रिलेटेड आहे आणि हे असं त्याचं नाव आहे, तुम्ही तातडीने इथे या किंवा आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतोय, तुम्ही त्या ठिकाणी या. इथे जातीचा संबंध येतो कुठे? म्हणजे स्वतः सोमनाथच्या भावानं हे सांगितलं की माझ्या आईला हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही कोणत्या जातीच्या, कशासाठी, वाय? कास्ट वरून आयडेंटिफाय करता का तुम्ही?
काय वाटलं असेल त्या माऊलीला. आणि जेव्हा तुम्ही त्या विजयाबाईंना हा मेसेज केलात किंवा विचारलं, नंतर तुम्ही पुढचं वाक्य बोललात की त्याचा मृत्यू झालाय म्हणून, त्या माऊलीनं काय करायचं तेव्हा? बर त्यातून ती ती स्वतःला कशी सावरणार? इव्हन पुढचा क्रोनॉलॉजी तर अत्यंत महत्वाची आहे. नंतर तिकडे प्रेमनाथला कळतं की आपल्या भावाला काहीतरी झालेलं आहे, इव्हन त्याचा मृत्यू झालाय. आता प्रेमनाथ आणि त्याची आई म्हणजेच विजयाबाई हे दोघेही परभणीला निघालेत. कशासाठी? तर सोमनाथची म्हणजे सोमनाथचा मृत्यू झालाय त्याची डेडबॉडी ताब्यात घेण्यासाठी. पण दोघांनीही, या माय माऊलींनी, या दोघांनी माई लेकांनी एकमेकांना हे कळवून दिलं नाही. काय? की प्रेमनाथने आईला सांगितलं नाही की सोमनाथचा मृत्यू झालाय, आणि आईनं प्रेमनाथनं सांगितलं नाही की सोमनाथचा मृत्यू झालाय. का? तर माझ्या आईला धक्का बसेल. का? तर माझ्या मुलाला धक्का बसेल. अरे एवढं जपलंय त्यांनी एकमेकांना, एकमेकांना सावरलंय. माहितीये दोघांना की आपल्याला दुःखाचा डोंगर कोसळलाय. माहितीये दोघांना की आपलं पोरगं मेलंय. माहितीये प्रेमनाथला माझा भाऊ गेलाय. माहितीये विजयाबाईंना माझं पोरगं, माझा पोटचा गोळा गेलाय. हे माहीत असूनही दोघांनी परभणीपर्यंतचं अंतर गाठलं एकमेकांना न सांगता. आणि एवढं सगळं घडून झाल्यानंतर जेव्हा ते दोघं तिथं जातात, त्यावेळी त्यांना त्या ठिकाणच्या पोलिसांकडून काहीतरी कानात सांगण्यात येतं, तुम्ही असं करू नका, तसं करू नका, डेडबॉडी नेऊ नका, इकडे देऊ नका, तिकडे नेऊ नका म्हणून. पैशाची ऑफर देता तुम्ही त्यांना, असं सांगा तसं सांगा म्हणून. आणि मग तिथून ते जेव्हा त्यांना नेलं जातं, म्हणजे जेव्हा मायमाऊली ताकद लावते की माझा माझा मुलगा, माझ्या मुलाची बॉडी मला हवी, माझ्या ताब्यात हवी म्हणून अंत्यसंस्कारासाठी, त्यावेळी तुम्ही तिला हे कारण सांगता काय? की अजिबात न्यायची नाही म्हणून, नेऊ नका, नेली तर जबाबदारी तुमची. कारण की परभणीमध्ये 70,000 लोक आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत, उद्या जर दंगल उसळली तर जबाबदारी तुमची म्हणून. तुम्ही पोलीस आहात का काय आहात? अरे ज्या दिवशी 10 तारखेला हिंसाचार घडला किंवा जी काही घटना घडली, त्या घटनेच्या वेळी तुम्ही बंदोबस्ताला कुठे होता? तुमचा पुरेसा होता का बंदोबस्त? तुम्ही सकल हिंदू मोर्चासाठी त्या ठिकाणी तैनात होतात. मुळात त्या मोर्चाला परवानगीच कशी दिली गेली हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. एकतर 9 तारखेला बीडमध्ये एवढं भयानक प्रकरण घडलं होतं मस्साजोगचं. नंतर 10 तारखेला परळी बंदची हाक देखील होती. आणि एवढं सगळं घडल्यानंतर देखील हे जे काय प्रकार जे समोर आले, तरी देखील 10 तारखेला त्याच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये अशी परवानगी दिली जाते. काय नाही पोलीस बळ डायव्हर्ट होणार. आणि मग जे काही 10 तारखेला तिथे घडलं, त्याच्यावर जे काही प्रतिक्रिया आल्या, त्यातून जो काही हिंसाचार झाला, त्यात तुम्ही म्हणजे त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पकडणं गरजेचं होतं, ज्यांनी हे सगळं घडवून आणलं परभणीतलं प्रकरण. त्यांना सोडून तुम्ही निष्पाप लोकांना हक्कनाक त्यांच्या घरात घुसून मारलं. तुम्ही स्त्री बघितलं नाही की पुरुष बघितलं नाही की लहान बघितलं नाही, मोठा बघितला नाही. बाळंती नसलेल्या स्त्रीच्या देखील घरात घुसलात तुम्ही. बाथरूमवर लाथा मारून, दरवाजे फोडून, काचा खिडक्या फोडून बेदम मारहाण केली तुम्ही. एवढंच नव्हे, आंबेडकरांच्या सह्या आणि फोटो असलेल्या गाड्यांची तोडफोड केली तुम्ही. आणि आंबेडकरांच्या सह्या असलेल्या, ज्यांच्या हातावर सह्या आहेत, त्यांना देखील तुम्ही मारहाण केलीत. त्या मानवते मॅडमचं पण तसंच झालं. निष्पाप मारहाण केलीत तुम्ही. आणि मग त्यात जे काही हाती लागतील त्या सगळ्यांना घ्यायचं आणि पोलीस कोठडीत डांबायचं. तिथे जाऊन सुद्धा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यांना मारण्यात आलं. सोमनाथचे जे काही मित्र कसे बसे सुटून जे बाहेर आले आणि त्यांनी जेव्हा ही घटना हकीकत बाहेरच्यांना सांगितली ना, तेव्हा अक्षरशः काटावर म्हणजे अंगावर काटा आला त्यांच्या. कारण की त्यांना इतकं मारलं तर सोमनाथला किती मारलं असेल त्याचा तर जीवच गेला. आजही ते फ्रॅक्चर झालेले आहेत, कुठे कुठे त्यांच्या अंगावर खुणा आहेत, घरी बसून आहेत ते. सोमनाथला तर घरच्यांचंही दर्शन झालं नाही. सोमनाथला कोठडीत इतकं मारलं की अक्षरशः ज्या वेळामध्ये प्रेमनाथनी जी काही सांगितलं होतं आपल्याला की त्यांना विचारण्यात आलं पोलिसांकडून कुणाकुणाला भूक लागलीये, तेव्हा भूक लागल्यानंतर अर्थातच भूक लागली असणारच, कारण यांनी काही खायलाच दिलं, यांनी दिलाय खायला फक्त मार. हात वर केल्यानंतर काय केलं पोलिसांनी? जिथे कॅमेरे नाहीयेत त्या ठिकाणी न्यायचं आणि मारायचं आणि म्हणायचं आता भरलं का पोट म्हणून. ही भाषा का मारलं तुम्ही त्यांना? कशासाठी?
अहो, सोमनाथ सूर्यवंशींचा जीवही तितकाच लाख मोलाचा जितका संतोष देशमुखांचा जीव लाख मोलाचा होता. अहो, आपलं सोडावं, आपल्या घरातलं कोणी गेलं नाही म्हणून तुम्हाला काय, ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याच्या घरातली व्यक्ती जाते ना त्याला कळतं. अहो, मोठा भाऊ होता, करता करविता होता तो त्या घरातला. तो कोणत्या जातीचा आणि कोणत्या याच्याशी काय घेणं देणं येतं? जात बघून तुम्ही पुढचे सगळे न्याय अन्यायाच्या गोष्टी ठरवणार आहात का? आणि अशा जेव्हा सगळ्या गोष्टी घडतात आणि लोकांपर्यंत मग असे मेसेज जातात, हे कितपत योग्य आहे? आजही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये त्यांना कोठडीत कुणी मारलं, त्यांना मारण्याचे आदेश कुणी दिले, याचं उत्तरच नाहीये. मग त्यावेळी त्या माऊलीला जेव्हा डेड बॉडी घ्यायला आली तेव्हा तुम्ही सांगताय की तिथे एवढा मॉब आहे, तुम्ही तिथं बॉडी नेलीत तर आणखी जन प्रक्षोभ होईल म्हणून. मग त्या माऊलीने उत्तर दिलं ते काय चुकलं? त्या म्हणाल्या ना, अरे 5 दिवस पोरगा आम्ही 10 तारखेपासून शोधतोय. 10 तारखेला जेव्हा ती घटना घडली आम्ही त्यावेळी त्याला फोन केला, फोन लागेना. आम्ही टीव्हीवर बातम्या बघितल्या, काय चाललंय आता, आम्हाला वाटलं नेटवर्क जाम असेल म्हणून. शेवटी त्याचा पत्ताच नाही लागला. आणि मग 15 तारखेला डायरेक्ट तुम्ही फोन करून सकाळी सांगताय की तुमचा मुलगा हार्ट अटॅकनं गेला म्हणून. मग त्या माऊलीने विचारलं की 5 दिवस माझा मुलगा तुमच्या ताब्यात होता, कोठडीत होता, तेव्हा नाही तुम्हाला फोन करावा असं वाटला मला? तेव्हा तुम्हाला माझा फोन सापडला नाही आणि आज तुम्हाला माझा फोन सापडला? म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोन नंबर मधून तुम्ही घरचा फोन शोधून काढलात ना. मग 5 दिवसामध्ये तुम्ही का नाही फोन केला? माफ करा, सोमनाथ सूर्यवंशींच्या घरचा फोन नंबर शोधून काढून तुम्ही फोन केलात ना. मग सोमनाथ सूर्यवंशींच्या घरच्यांना तुम्ही का नाही कळवलं की 10 तारखेला असं असं घडलेलं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे? ते आले असते तिथे, काय चुकलं काय माकलं याची शहानिशा करून घेण्यासाठी ते आले असते. तुम्ही डायरेक्ट डेड बॉडी दाखवताय त्यांना आणि ती पण त्यांच्या ताब्यात देत नव्हतात. मग त्या माऊली म्हणाल्या की 5 दिवस माझा पोरगा तुमच्या कोठडीत होता, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का की फोन करावा म्हणून? आणि आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की त्या 70,000 जबाबदारी मी घ्यायची, आता मीच प्राण सोडून देऊ का इथं? तेव्हा कुठं तुम्ही त्या माऊलीच्या ताब्यात मृतदेह दिलात? शेवटी छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आला तो मृतदेह. त्या ठिकाणी पोस्टमार्टम झालं. तिथे आंबेडकर चळवळीने ताकद उभी केली, तिथे अनुयायांनी ताकद उभी केली, तिथे समाजाने ताकद उभी केली. आणि मग त्या पोस्टमार्टम मधून समोर आलं की नेमकं काय घडलं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणामधले जे दोषी आहेत, सोमनाथ सूर्यवंशी सहज जीव सोडला का? कोठडीत होता, सहज जीव सोडला? अहो, मारलाय. प्रेमनाथनी सांगितलंय अंगावर किती खुणा होत्या, काळ ठिक्कर, काळ निळं शरीर पडलं होतं, विद्रूप झाला होता काही भाग, सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. काय केलं होतं त्यांनी? लॉचा विद्यार्थी काय म्हणाला होता प्रेमनाथ? साधा दगड आणि लाठी कधी हातात घेऊ शकत नाही तो. त्याला तुम्ही पकडून नेलं, डांबून ठेवलं, मारलं, ठार मारलं तो शेवटी. अशा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये त्याला न्याय देणं गरजेचं आहे. त्यासाठी शांततेने निघाला लॉंग मार्च. तुम्ही स्थगितही करता, स्थगित करून त्याच मार्च मध्ये तुम्ही म्हणताय, लॉंग मार्च मध्ये, की या प्रकरणातील मारेकऱ्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं संयुक्तिक नाही, डिपार्टमेंटने त्यांना चांगली कान उघडणी त्यांची केलेली आहे म्हणून. म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला त्याला काहीच अर्थ नाहीये. मग इकडे संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या आरोपींना तुम्ही फासाव लटकवा म्हणताय ते कशासाठी? राजकारण आहे म्हणून? तुम्हाला आका बनायचंय का तिथलं? का तर तुम्हाला सत्तेचा दिवा मिळालेला आहे, तुमचा अलाउद्दीन दिवा घासतो, तुम्ही बाहेर येताय का? तुम्ही आका बनायचंय, तुम्हाला तुमच्या हातात सत्तेचा दिवा हवाय आणि मग त्यातून कोणतरी जिन्न बाहेर आणायचंय तुम्हाला. आणि इथं कोण अलाउद्दीन, कोण जिन्न आणि कोण कुणाचा आका हेच कळेना असं झालं, अशी परिस्थिती आहे. कारण की आता या प्रकरणामध्ये जे काही बाहेर येतंय, जे काही उघड होतंय, त्यातून क्लिअर होतंय की निश्चितपणे कुठेतरी पाणी मुरतंय, निश्चितपणे. सुरेश धस हे गेलेले बॅकफुटवर, आणि त्यांच्या या भूमिकेवर जर इतर नेत्यांनी आवाज उठवला, दुटप्पी भूमिकेवर, तर तुम्ही त्याला उत्तर देत बसलाय की नाही नाही मीच म्हणतोय ते कसं खरं आहे म्हणून.
तुम्ही जितेंद्र आव्हाड काय म्हणाले याला उत्तर दिलं, तुम्ही आणखी बाकीचे नेते काय म्हणाले त्याला उत्तर दिलं, अंजली दमानिया, सुषमा अंधारे या प्रश्नांवर उत्तर नाही दिलीत तुम्ही. का तर महिला आहेत म्हणून, भगिनी आहेत म्हणून. ही कशी बचावात्मक भूमिका, कशी दुटप्पी भूमिका सुरेश धस तुमची. त्यामुळे जनतेला वेळेत काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण की आता प्रॉब्लेम काय झालाय माहितीये सुरेश धस, तुम्ही फार मोठी चूक केलीत. म्हणजे एकेकाळी अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे बघताना असं म्हणत होता की खरंच नेता असा असला पाहिजे. अहो आता कदाचित म्हणजे तुम्ही मंत्री नाहीत म्हणून नाही तर तुमच्याकडेच बीडचं पालकमंत्रीपद द्यायला पाहिजे अशी देखील चर्चा सुरू झाली असती. पण एवढं सगळं तुमच्यावर विश्वास ठेवला गेला आणि अचानकच तुम्हाला असा का गिअर टाकावा लागला, का न्यूट्रल भूमिकेत आलात तुम्ही अचानकच, असं काय घडलं ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तुमच्या या दुटप्पी वागण्यानं ना तुमच्यावरचा सगळा विश्वास होता नव्हता तो उडाला. कारण की खूप अपेक्षा होत्या तुमच्याकडनं. आता तुम्ही संतोष देशमुख प्रकरणात किती काही बोललात ना, किती काही बोललात तरी असं वाटेल की त्यामागे काहीतरी पॉलिटिक्स आहे. तुम्हाला काहीतरी हवंय. तुम्हाला मुंडेंची जागा घ्यायची आहे का, तुम्हाला बीडचा आका व्हायचंय का. तुमच्याच भाषेत आका हा शब्द महाराष्ट्राने यापूर्वी याच्या आधी कधीच वापरला नाही कुठल्या प्रकरणात. तो तुम्ही वापरला, तुमच्याच मुखातून आलं ते. आका, आकाचा आका, अगदी तुम्ही तर पार अगदी वर्गवारी काढलीत त्याची. पिल्लू आका, सल्लू आका, टिल्लू आका, काय काय कुठं गेलात तुम्ही. त्यात तुम्ही पोलीसही आणलेत, त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, त्यांना कसं रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करायला पाहिजे, त्यांचे काय काय धंदे चालू आहेत ते देखील तुम्ही बाहेर काढले. तुम्ही आरोपींच्या कुंडल्या बाहेर काढल्यात. संतोष देशमुख यांना कसं हालहाल करून मारलं याचा घटनाक्रम जसाच्या तसा मांडलात तुम्ही. एवढं सगळं तुम्हाला माहित आहे, एवढं सगळं तुम्ही केलं. जसं तुम्ही अपडेट करत गेलात महाराष्ट्राला तसं महाराष्ट्र तुमच्या या सगळ्या बोलण्यावर विश्वास ठेवत गेली, ऐकत गेली की खरंच जसं तुम्ही ते वाक्य म्हणायचा की काय नाही ह्याच्यातनं काही नको आम्हाला, आम्हाला फक्त संतोष देशमुखचा जो जीव गेला त्यांना हाकनाक हाल हाल करून मारलंय ना, त्यामुळं या आरोपींना फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे हे तुमचं विधान ऐकून महाराष्ट्र पेटून उठला. पण तुम्ही कच खाल्लीत ती सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात परभणीमध्ये. इथं तुम्ही अशी काही कच खाल्लीत ना की त्यामुळे तुम्ही नेमका संतोष देशमुख प्रकरणात तुमचा डाव काय आहे या दृष्टिकोनातून आता तुमच्याकडे लोक संशयानं पाहायला लागले, जे आधी गांभीर्यानं पाहत होते. मध्येच एक प्रकरण आलं होतं इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे, ते तुमच्याचकडनं बाहेर आलं. नंतर तुम्ही त्यात दिलगिरी व्यक्त केली, प्रकरण संपलं. तुम्हीच स्वतःहून म्हणालात संतोष देशमुख या प्रकरणामध्ये फोकस, यावर फोकस करायचा आहे मला, बाकी काय नाही. लगेच ते महाराष्ट्राने ते प्रकरण देखील बाजूला करून टाकलं आणि पुन्हा एकदा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टींवर फोकस करत तुम्ही गेलात, त्या गोष्टींवर विश्वास ठेवला गेला महाराष्ट्राच्या जनतेकडून. पण अचानकच तुम्ही या विधानावर आलात सोमनाथ सूर्यवंशींच्या. तुम्हाला कोणी सांगितलेलं परभणीचा लॉंग मार्च स्थगित करायला? काय गरज होती तुम्हाला हे करायची? ते चाललेत ना त्यांच्या मार्गानं, ते न्याय मिळवून देण्यासाठी चाललेले आहेत. मुळात तुमचा आणि परभणीचा संबंधच काय होता? आता तुम्ही परभणीचे कोण आहात का? तुम्ही बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार, तुम्ही कधीतरी एकेकाळी होतात परभणीचे पालकमंत्री. आताचा काय संबंध आहे? मग जर संबंध आहे असं तुम्ही म्हणताय, मग न्याय मिळवून देण्यासाठी संबंध असला पाहिजे तुमचा. एक तर आधीच सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबावर अन्याय झालाय, त्याच्यावर आणखी तुम्ही मीठ चोळताय. मारेकऱ्यांना माफ करा म्हणून आणखी त्यांच्यावर अन्याय करताय. आता तुम्हाला परभणीत या भाषेसाठी कोण बोलवेल? तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? उद्या हा लॉंग मार्च निघाला आणि परत तुम्ही अडवायला जाल का? आता आहे का हिंमत तुमच्यात? आता तर तुमच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, समाज नेते अक्षरशः उघड होऊन बोलायला लागलेत. तुम्ही त्या दिवशीची निळी टोपी, निळा गमछा जो काही अंगात घालून बोलला होतात, आपण बोलताना किमान तुम्ही हे बोलायला पाहिजे होतं की या प्रकरणातील आरोपींना देखील फासावर लटकवा, या दोषींवर गुन्हे दाखल करा. ही भूमिका तुमची का नव्हती? का नाही ही भूमिका तुमची बाहेर पडली तोंडातून तुमच्या? 5 लाख होते मध्ये 10 लाख कसे वाढवून दिले, हे काय आहे? अहो त्या माय माऊलीने सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं जी शासनाने दिलेली मदत 10 लाख आहे ती सुद्धा नाकारली. नको मला, माझा मुलगा महत्वाचा, माझ्या पोटचा गोळा महत्वाचा, तो मला तुम्ही आणून देणार का? त्यामुळे लोक तुमच्यावर बोलायला लागले. मग
तुम्ही जसं सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणातील मारेकऱ्यांना माफ करा असं वाक्य बोललात, तसंच वाक्य तुम्ही संतोष देशमुख यांच्या घरात जाऊन बोलू शकाल का? वाल्मिक कराड आणि त्याच्या चेले चपाट्यांना माफ करा म्हणून. आहे का हिंमत तुमच्यात? आहे का? तुमच्याच एका भाषणात ते वाक्य होतं तुमचं, दम म्हणून. दम. आता मला जास्त इथं बोलता येत नाही आणि तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी ते बोलता येतं ना, उघड उघड तुम्ही बोलू शकता. रिस्ट्रिक्शन्स आहेत आम्हाला, त्यामुळे बोलता येत नाही. शेवटी तुमचीच बोललेली वाक्य आम्हाला ना त्या वाक्यात तसं रट काहीतरी भाषा टाकून करावं लागतं का? तर तुम्ही बिंदास्त बोलता, बेफाम. राजकारण्यांच्या जीवा म्हणजे याच्यावर एक आता पुस्तकच तयार, म्हणजे जर असं केलं ना, राजकारण्यांच्या म्हणजे जिभा किंवा वळवळलेल्या जिभा किंवा घसरलेल्या जिभा आणि नाव टाकायचं आणि त्यांनी पुढे बोललेलं वाक्य लिहायचं, असं सर्च केलं तर किती वाक्य निघतील. पण ती जशी तशी पुस्तकात छापून कशी आणायची हा पण परत प्रश्न आहे. काय काय बोललात तुम्ही त्यावेळी? तुम्ही एवढेही सांगून बोललात, परभणीत जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा मी सोमनाथ सूर्यवंशींचं प्रकरण कोण बोललो होतं? मी. पुण्यात सोमनाथ सूर्यवंशींचा उल्लेख कोणी केला होता? मी. छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चाला उल्लेख कोणी केला होता? मी. मग नाशिकमध्ये लॉंग मार्च निघाला तेव्हा उल्लेख पण कोणी केला? तुम्हीच ना. पण तो उल्लेख कसा होता? याच्या आधीचे उल्लेख कसे होते? मोर्चा, लॉंग मार्च कशासाठी असतात? न्याय मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया आहे ना सगळी. न्यायाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं हा मुद्दा उपेक्षित असताना, हा मुद्दा महत्वाचा असताना तुम्ही न्याय राहायला बाजूलाच वेगळ्याच भूमिकेत घुसायला लागला. इतका हलक्यात घेतलात का तुम्ही हे प्रकरण? मला प्रश्न सुरेश हा पडतो की तुमचा बोलविता धनी कोण आहे? सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये बोलविता धनी कोण आहे? आणि आता संतोष देशमुख प्रकरणात देखील तुमचा बोलविता धनी कोण आहे असं लोक विचारायला लागले. आता तुम्ही एका बाजूने वाल्मिक कराड त्याची गँग या सगळ्यांना फासावर लटकावा, त्यांच्या सगळ्या तुम्ही काय काय बाहेर काढताय, चांगलंच आहे. कच्च्या चिट्टा खोलताय, चांगलंच आहे. बीड मधली कीड तुम्ही नष्ट करताय, चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण एके बाजूने तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडेंचा राजीनामा मी कधीच नाही मागितला, बाकीचे सगळे मागतात, त्यांच्या पक्षातले लोक आणि इतर सगळे मागतात, मी कुठे मागितला? आणि त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा प्रश्न भाजपचा नाहीये, हा प्रश्न अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचा, कारण की ते त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि धनंजय मुंडे त्या पक्षाचे आहेत. अहो तुम्ही हे विसरता, तुमच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. मग जसा अजित पवारांचा संबंध येतो धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा, तसाच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा देखील संबंध येतो एका मंत्र्याचा राजीनामा घेण्याचा. इथं तुम्ही भाजपचा संबंध नाही असं म्हणून तुम्ही कशाला वेगळा स्वतःला विलग करताय? तुम्हाला याच्यातनं काय दाखवायचंय? साप भी मरे और लाठी भी न तुटे. वा रे वा. तुम्ही तुमचा पक्ष, तुमची माणसं, म्हणजे आमची माती आमची माणसं सुखरूप ठेवायचं, बाकीचे मरू देत तिकडे. मग प्रश्न हाच पडतो की तुम्ही जे काही सगळं काढताय ना, याच्यामध्ये स्वतःला सेफ, स्वतःच्या माणसांना सेफ ठेवून तुमची ती पिक्चरची भाषा, डायलॉग बाजी एंटरटेन पण करता तुम्ही. लोकांना ते ऐकायला छान वाटतं. पण मग असं काहीतरी तुम्ही बोलून जाता ज्यामुळे सगळा भ्रम निराश होतो. आणि की तुम्ही बोललात ना, बरंच काय काय तुम्ही काढलं. संजय सिंगानिया, गजनी, नमस्ते लंडन, बडी मुन्नी, आका, आकाचा आका, पिल्लू आका, सल्लू आका, टिल्लू आका, काय काय पिक्चर तुम्हाला तर एक भरपूर पिक्चर बघितले तुम्ही. पण पिक्चर होते ते, हे प्रत्यक्ष आहे ना. 3 तासाचा पिक्चर फक्त तो, त्यातनं डायलॉग घेऊन आलात तुम्ही. पण इथे डायलॉग्स असे का मारलेत तुम्ही जी तुमची स्वतःची स्क्रिप्ट आहे का? तुम्ही पिक्चर मधले डायलॉग बोलता ते कोणाची तरी स्क्रिप्ट असते ना, म्हणून तुम्ही बोलता. आता जे तुम्ही बोललात मारेकऱ्यांना माफ करा, आता जे तुम्ही बोललात त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं संयुक्तिक नाही, आता जे तुम्ही बोललात त्यांना डिपार्टमेंटनं त्यांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे, ही स्क्रिप्ट कुणाची होती? तुमची स्वतःची होती का? का तुम्हाला कोणीतरी दिली वाचायला म्हणून तुम्ही वाचलीत? कोणी स्क्रिप्ट दिली? आता इथं का कोण आहे? हे सगळं म्हणजे मुळातच सगळं संदिग्ध करून ठेवलंय तुम्ही. आता तुम्ही संतोष देशमुख प्रकरणात कितीही ओरडलात ना, तरी कुठेतरी असं वाटते, संशयाची पाल चुकचुकते की तुम्ही फक्त पॉलिटिक्स साठी करताय, या राजकारणासाठी करताय.
संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे का? हो, मिळालाच पाहिजे. काय तुम्ही आरोपी पकडून दिलेत का? तुम्ही तपास करताय का? नाही. तुम्ही ते प्रकरण धसाच लागण्यासाठी प्रयत्न केलेत, त्या प्रकरणाला तपास यंत्रणेसाठी सुलभ व्हावं यासाठी प्रयत्न केलेत, याबद्दल ठीक आहे. पण आता त्या प्रकरणामध्ये तुम्ही कोणातरी टार्गेट करताय का, असा संशय यायला लागला ना, जो पूर्वी कधीच येत नव्हता. हे संशयाचं घबाड तुम्ही उभं केलं काही गरज नसताना. आणि आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात तुम्ही किती बोललात ना, तरी प्रॉब्लेम हाच आहे. तुम्ही जोपर्यंत हे वाक्य बोलत नाही की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील मारेकऱ्यांना देखील फासावर लटकवा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा, तोपर्यंत तुमच्या मनात काय चाललंय ना, हे लोकांसमोर येणारच नाही. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडणं, या प्रकरणाला न्याय मिळवून देणं, या प्रकरणामध्ये ही जबाबदारी तुमची असताना तुम्ही हात झटकले ना, हे दुर्दैव आहे. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, अख्ख्या महाराष्ट्राला नव्हती. त्यामुळे आज तुम्ही कितीही बोललात ना, तरी नेमका हाच प्रकार घडतोय की एक बीड मधले पोलीस आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, परभणीतले पोलीस आहेत त्यांना मोकळं सोडून द्यायचं. अरे बाबा, दोन्ही ठिकाणी 2 बळी गेलेले आहेत, 2 जीव गेलेले आहेत, निष्पाप जीव गेलेले आहेत, हकनाक बळी गेलेले आहेत. दोन्ही कुटुंब तुमच्यासाठी सारखी आहेत ना धस साहेब, हा वेगळा नाही का? म्हणून आता जनतेला हे हातात घ्यावं लागेल. म्हणून मी म्हटलंय, खचू नका, पेटून उठा. कोणत्या समाज आणि कोणत्या ह्याच्याशी घेणं नाही. महाराष्ट्राचा पायंडा पडता कामा नये. ते म्हणतात ना, म्हातारी मिली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. तसंच आहे. एकदा पायंडा पडला ना, एका गुन्ह्यात माफ, एका गुन्ह्यात शिक्षा, की समजायचं हे प्रकरण फक्त आणि फक्त बायस्ड झालं. मग हा नेता म्हणतो म्हणून याला संपवा, तो नेता म्हणतो म्हणून याला वाचवा, हे असलं नाहीये. न्याय देवतेपुढे सगळे समान आणि सगळे सारखे आहेत. म्हणून मी म्हटलंय, संतोष असो की सोमनाथ, आरोपींना फाशी हाच न्याय आहे. खचू नका, पेटून उठा. आणि जोपर्यंत हा न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत अस्वस्थ असलं पाहिजे आपण सगळेच. मग मीडिया असेल, माध्यमकर्मी असतील, इव्हन सगळी जनता असेल, की कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणात न्याय मिळायलाच हवा. आणि हा न्याय मिळवून देण्याची ताकद जनतेमध्ये आहे. सुरेश धस यांना जनता त्या अर्थानं समजत होती की न्याय देण्यासाठी सापडलेला एक माणूस आहे. पण आज तुम्ही दोन्ही डगरीवर पाय ठेवलात. 2 दगडांवर पाय ठेवलेला माणूस बुडतो सुरेश धस, हे तुम्हालाही माहिती आहे. कुठला तरी एक दगड निवडा, न्यायाचा की अन्यायाचा. आणि याच माध्यमातून हा विचार करणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे की तुम्ही आतापर्यंत जे बोललात त्या बोलण्यामध्ये किती डिफरन्सिएशन आहे, किती बायफर्केशन तुम्ही केलेलं आहे. हे असं घडता कामा नये. भविष्यात एका प्रकरणात न्याय होतो आणि एका प्रकरणात अन्याय होतो, या गोष्टीला काय अर्थ आहे? त्यामुळे आता जे काही ज्युडिशियल इन्क्वायरी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात लागलेली आहे, त्या प्रकरणात ते प्रकरण धसास लावण्यासाठी निश्चितच पुढे काहीतरी हाती पुरावे येतील. तर त्या पुरावे आल्यानंतर तरी किमान या आरोपींना फाशी द्या, या आरोपींवर गुन्हे दाखल करा, या पोलिसांवर देखील कठोरात कठोर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, ज्यासाठी गुन्हे दाखल करा, अशी भाषा तुमच्या तोंडातून यायला हवी. आणि तरच तुम्ही बायस्ड नाही हे कळेल. म्हणून सुरेश धस, दोन्ही प्रकरणात समानतेनं पहा, दोन्ही प्रकरणात समान न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर उद्या या प्रकरणात कुणीच वाली नाही असं समजू नका. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात ते प्रकरण धसास लावण्यासाठी असे अनेक जण उभे राहतील आणि कोणत्याही परिस्थितीत सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे, आता कुणीही आपल्या मदतीला असो किंवा नसो, जनतेनं खचता कामा नये. जनतेनं पेटूनच उठलं पाहिजे. एकदा पेटवली आहे ना मशाल, तर शेवटपर्यंत प्रकाशितच राहिली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळायला हवा, संतोष देशमुखांना न्याय मिळायला हवा. कोणी नेता पाठीशी असो किंवा नसो, या 2 कुटुंबाच्या पाठीशी जनतेनं राहिलं पाहिजे. संतोष असो की सोमनाथ, आरोपींना फाशी हाच न्याय, दुसरं काहीही नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.